हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत शहीद दिवस मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। भारतात 23 मार्चच्या दिवशी शहीद दिवस साजरा करतात। या दिवशी 23 मार्च 1931 ला क्रांतीवीर सुखदेव, भगत सिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती, म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो। आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी हे तिघे जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले। शहीद झाले त्यावेळी त्यांचे वय फार लहान होते। भगत सिंग आणि सुखदेव अवघे 23 वर्षाचे आणि राजगुरू हे अवघे 22 वर्षांचे होते। त्यांनी आपल्या देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि देशाला ब्रिटिशांच्या दासत्वापासून स्वतंत्र केले। शहीद दिवस प्रामुख्याने भारतात 2 वेळा साजरे केले जातात। दरवर्षी 23 मार्च रोजी आणि 30 जानेवारी रोजी शहीद दिवस देशासाठी हुतात्मा झालेल्या शहीद लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात। 23 मार्च आणि 30 जानेवारी हे दोन्ही दिवस भारतासाठी स्वतंत्रतेच्या संघर्षाच्या इतिहासासाठी महत्त्वाचा आहे। 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती आणि 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशावर देण्यात आले होते। या दिवशी राजघाटवर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर गणमान्य नेता हुतात्म्यांना आपली श्रद्धांजली वाहतात। देशात हुतात्म्यांचे चित्र लावून हार आणि ध्वजारोहण करून शहीद दिवस साजरा करतात। भाषण आणि निबंध स्पर्धा घेण्यात येतात। सैन्य दलाचे जवान देखील शहीदांना आदरांजली देतात। शाळा, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक क्लबमध्ये शहीदांनी दिलेल्या योगदानाबद्दल बैठका आणि भाषण आयोजित केले जातात। शहीद दिवस आठवण करून देतो की आपल्या पिढीला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे यासाठी किती हुतात्म्यांनी आपले प्राण दिले। हुतात्मा दिन स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची संधी देतो। हा एक सोहळा आहे जो देशवासियांना त्यांची जात, धर्म विचारात न घेता एका सूत्रात बांधून ठेवतो। हा दिवस भारताच्या इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो, कारण या दिवशी अनेक नामवंत स्वातंत्र्य सैनिकांनी आपला जीव गमावला। शहीद दिन भारताच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्रोत म्हणून आहे। आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी भारतात शहीद दिवस साजरा केला जातो। शहीद दिवस हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस आहे। तर मित्रांनो, आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।